एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला। हा मेळावा 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता महम्मद महाराजांच्या पटांगणात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। या मेळाव्याचं आयोजन तालुक्यातील नेते राजेंद्र नागवडे, राहुल जगताप, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नाहटा, अण्णासाहेब शेलार व भगवान पाचपुते यांच्या पुढाकारातून करण्यात आलं। मेळाव्याच्या यशस्वी पार पडण्यासाठी गटनिहाय नियोजन करण्यात आलं असून तालुक्यातील सर्वच भागातून शेतकऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। शेतकऱ्यांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रश्न थेट मांडावेत व त्यांच्या समाधानासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार 29 ऑगस्टला श्रीगोंद्यामध्ये शेतकरी मेळाव्यासाठी येत आहेत। श्रीगोंद्यातली जनता, सर्व शेतकरी, सर्व कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत। सर्व त्यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी तयारी सुरू आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार राज्यामध्ये जे काम करतायत ते अतिशय सहकार क्षेत्र असेल, बाकीच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं ते काम करणारे, शेतकऱ्यांची नाळ जोडलेले एक सक्षम असं नेतृत्व राज्यामध्ये आहे। आणि म्हणून या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि एकत्र त्यांच्या विचारांनी, त्यांचे विचार, त्यांच्या पक्षाची धारा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार हे पुढे नेण्याचं काम सर्व तालुक्यातले कार्यकर्ते करणार आहेत। त्याच्यामध्ये आपण सगळे जर पाहिलं तर एकंदरीत तालुक्याचा जो विकास आहे, अनेक मोठे प्रश्न या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी अजितदादांचा निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला सर्व श्रीगोंदा तालुक्याला फायदा होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे जे शेतकऱ्यांना पाणी मिळतं, घोड धरणातून पाणी मिळतं, कुकडी धरणातून पाणी मिळतं, ते शेवटी उन्हाळ्याच्या अगदी शेवटी पिकं जळून जातात आणि त्या ठिकाणी पाणी अपुरं पडतं। म्हणून दादांचे विचार या ठिकाणी ऐकल्यानंतर दादांना काही महत्त्वाचे कामंसुद्धा या ठिकाणी तालुक्यातली जनता, कार्यकर्ते आम्ही सर्व सांगणार आहोत की त्या ठिकाणी डिंबे धरण ते माणिकडोह धरण हा जो मधून बोगदा झाल्यानंतर या ठिकाणी 8 ते 10 TMC पाणी हे माणिकडोहमध्ये गेल्यानंतर, डिंब्यामध्ये आल्यानंतर यामध्ये निश्चितपणे त्याचा फायदा हे कुकडी धरणातून आणि घोड धरणातून शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही। अनेक कोट्यवधी रुपयाचं त्याचं इस्टिमेट आहे, परंतु ते इस्टिमेट कितीही असलं परंतु दादा हा शेतकऱ्यांचा नेता आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांना अनेक राज्यामध्ये गोडी आहे आणि म्हणून ते प्रश्न निश्चितपणे या ठिकाणी सोडवतील। अनेक प्रश्न जे आहेत, कॅनलचं लाईनिंग असेल, उद्या विजेचा प्रश्न आहे, विजेच्या प्रश्नावरती सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांनी सांगितलं की दादा तुम्ही 5 हॉर्सवर 7.5 हॉर्सवरच्या मोटरला जे वीज बिल माफ करण्याचा जो संदेश दिला आहे त्याहूनही शेतकऱ्यांची अधिक मागणी आहे की या ठिकाणी निश्चितपणे 10 हॉर्सवरची मोटरसुद्धा शेतकऱ्यांच्याकडे आहे। ती निश्चितपणे ऊसाच्या पिकासाठीच या ठिकाणी वापरली जाते। कुठल्याही इंडस्ट्रीजसाठी त्याच्यापेक्षा अधिक हॉर्सपॉवरच्या मोटर वापरल्या जातात, परंतु शेतकऱ्यांच्यासाठी हे 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर आणि 10 हॉर्सपॉवरच्या मोटरी शेतकऱ्यांच्यासाठी असतात। म्हणून त्याचंसुद्धा वीज बिल निश्चितपणे तुम्ही माफ करावं। तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांचं राज्यामध्ये जे तीव्र आंदोलन चालू आहे, शेतकऱ्यांची इच्छा आहे की निश्चितपणे शेतकऱ्यांचं कर्जमाफी व्हावी, अशा पद्धतीचं सुद्धा त्या ठिकाणी अजितदादांना आम्ही विनंती करणार आहेत की हा श्रीगोंद्याचाच प्रश्न नाही तर संपूर्ण राज्यामधला हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आपण निश्चितपणे सोडवण्याची सक्षम ताकद अजितदादांच्यामध्ये आहे। अजितदादांचं नेतृत्व फार सक्षमपणानं ते सहकारामध्ये काम करतात। स्वतः सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत आणि कारखान्यांचे विचार, सहकारी संस्थांचे विचार हे निश्चितपणे त्यांना प्रश्नाची जाणीव आहे आणि ते प्रश्न सोडवण्याची ताकद खरी तर अजितदादांची आहे। आणि म्हणून या ठिकाणी मेळाव्यासाठी 29 तारखेला आल्यानंतर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी त्यांचं मार्गदर्शन घ्यावं। सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सोडवणूक निश्चितपणे अजितदादा पवार करतील आणि त्यांनी या ठिकाणी जे तालुक्यातले जे प्रश्न आहेत
त्या प्रश्नांची सुद्धा सोडवणूक करावी अशा पद्धतीची विनंती आम्ही सर्व शेतकरी श्रीगोंदा तालुक्यातले करणार आहोत। आणि मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या ठिकाणी अजितदादांचे विचार ऐकण्यासाठी, राष्ट्रीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी यावं अशी मी आग्रहाची विनंती करतो। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।